नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मुलांना रोज चॉकलेट खायचं असतं का? मग आजची ही चॉकलेट मखाना आणि गुळाची मखाना रेसिपी नक्कीच पहा. हेल्दी, टेस्टी आणि फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. जर तुम्ही हेल्दी स्नॅक शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. तुम्हाला खूपच आवडेल आणि लहान मुलांच्यासाठी तर खूपच पौष्टिक आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता जेवढे तुम्हाला चॉकलेटचे मखाना किंवा गुळाचे मखाना बनवायचे असतील, तेवढे तुम्ही इथे मखाना घ्यायचे आहे. पण मार्केटमधून आणताना मखाना थोडे असे मऊ असतात, म्हणजे थोडे सॉफ्ट असतात. त्याच्यामुळे याला आपल्याला एका गरम कढईमध्ये गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप किंवा तेल न घालता अशाच पद्धतीने आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत किंवा आपले मखाना थोडे असे कुरकुरीत क्रिस्पी होण्यापर्यंत आपल्याला बारीक गॅस करून ह्याला परतून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळाने माझे मखाना असे कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. जसे आपले चिरमुरे असतात त्या पद्धतीने हे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. आता इथे सर्व मखाना माझे कुरकुरीत झालेले आहेत. ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये इथे मी आधी गुळाचे मखाना बनवणार आहे. त्याच्यासाठी एक मोठ्या वाटी मी शुद्ध गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ मी किसून घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा गूळ किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात साधारण एक 2 ते 3 चमचेच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याला साधारण एक पाक येईपर्यंत, म्हणजे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं थोडंसं पाक बनवून घ्यायचं आहे. पण इथे वापरताना मी शुद्ध गूळच वापरलेला आहे आणि तो गूळ मी किसून घेतलेला आहे. याला काही गुळाला प्रमाण नाही आहे की एवढे मखाने घेतल्यानंतर एवढेच गूळ घालायचे आहे. जेवढं तुम्हाला गूळ घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मखाना मावेल इतपत आपल्याला घालायचे आहे. आता आपल्या पाकाला थोडी उकळी आलेली आहे. आपण चेक करूयात की इथे आपला पाक झालेला आहे का ते. पाण्यामध्ये मी थोडंसं पाक घातलेला आहे. आपला पाक अजून झालेला नाही. तो असा विरघळत आहे पाण्यामध्ये. आता परत एकदा थोड्या वेळाने इथे मी पाक दाखवते. आता तुम्ही बघू शकता की हे पाक आपलं तयार झालेलं आहे. असं कठीण असं पाक तयार झालेला आहे. म्हणजे थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर 1 सेकंदामध्ये तो आपण जो घातलेला गोळा असतो तो असा एकदम घट्ट होतो. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे मखाना मावतील तेवढे मखाना भाजलेले आपण घालायचे आहेत आणि साधारण एक 2 ते 3 चमचा इथे मी, थंडी आहे त्याच्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून इथे मी 2 ते 3 चमचे तीळ घातलेलं आहे. आता इथे मी जेवढे मखाना त्याच्यामध्ये मावतील तेवढे इथे मी घातलेलं आहे आणि थोडे मखाना मी चॉकलेटचे मखाना बनवण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये किंवा कशावरती तुम्ही घालणार आहे त्याच्यावरती थोडंसं तूप लावायचं आहे आणि हे घालून घ्यायचं आहे. गुळाचे पदार्थ नेहमी बनवताना शक्यतो पटपटच प्रोसेस करायची असते, कारण ती पटकन घट्ट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला गॅस बंद करून लगेचच आपल्याला बटर पेपरवरती किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही घालणार आहे त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. शक्यतो बटर पेपर वापरलात तर पटकन असे गुळाचे पदार्थ निघतात, चिकटत नाहीत. आता थोड्या वेळाने साधारण एक 10 मिनिटांनी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती चांगल्या पद्धतीने माझे मखाने तयार झालेले आहेत. गुळाचे मखाने अगदी पौष्टिक अशा पद्धतीने मखाने तयार झालेले आहेत. लहान मुलांना तर तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने पदार्थ बनवून द्या.
आता इथे आपण चॉकलेटचे मखाना बनवणार आहोत. त्याच्यासाठी माझं पाणी एका भांड्यामध्ये उकळलेलं आहे आणि मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि तो असा किसलेला डार्क चॉकलेट घ्यायचा आहे. जेवढे बनवायचे असतील तेवढे तुम्ही डार्क चॉकलेट इथे घेऊ शकता. शक्यतो कंपाऊंडमध्येच आपल्याला डार्क चॉकलेट वापरायचं आहे. कॅडबरी वगैरे दुसरं कुठलंही आपल्याला डार्क चॉकलेट इथे वापरायचं नाही. कंपाऊंडमध्ये जे आपलं चॉकलेट मिळतं तेच आपल्याला वापरायचं आहे. आणि ज्या बाउलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही जे डार्क चॉकलेटचं किस घातलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब अजिबात नसावा, तरच आपलं चॉकलेट व्यवस्थित होतं. आता थोड्या वेळाने साधारण 1-2 मिनटानंतर त्याच्यामध्ये साधारण एक 5 ते 7 थेंब इथे मी जे आपलं रेग्युलर तेल असतं घरी जे आपण भाजीला वापरतो ते याच्यामध्ये साधारण एक 5 ते 7 थेंब मी घातलेलं आहे. तेल आपल्याला याच्यामध्ये आवर्जून घालायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं चॉकलेट व्यवस्थित विरघळतं. आता याच्यामध्ये इथे मी जे आपण मखाना भाजलेले होते, थोडे गुळाचे केलेत आणि थोडे मी याच्यासाठी ठेवले होते चॉकलेटचे बनवण्यासाठी. आता याच्यामध्ये आपलं जे विरघळलेलं चॉकलेट आहे ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता चॉकलेट घातल्यानंतर याला पटकन आपल्याला ही सुद्धा प्रोसेस अगदी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करायची आहे आणि पटपट प्रोसेस करायची आहे. कारण थोड्या वेळाने चॉकलेटसुद्धा घट्ट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला गरम असतानाच म्हणजे चॉकलेट विरघळल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता सर्व मखाने माझे चॉकलेटमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता इथे सुद्धा मी बटर पेपरचाच वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने एक एक मखाना मी चॉकलेटमध्ये डीप केलेले जे मखाना आहे ते हातानेच अशा पद्धतीने त्याच्यावरती बटर पेपरवरती घालत आहे. हे चॉकलेटचे जे मखाना आहेत जसं आपल्याला मार्केटमध्ये किटकॅट कॅडबरी मिळतं तशाच पद्धतीने अगदी सेम तशाच पद्धतीने याची टेस्ट लागते. त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांना नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. त्यांना खूपच आवडेल आणि पौष्टिक असल्यामुळे लहान मुलांना अशा पद्धतीने जर आपण बनवून ठेवलं तर देण्यासाठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यावरती मी थोडे चॉकलेट अजून पातळ आहे तोपर्यंतच याच्यावरती मी थोडे पिस्ताचे काप घालणार आहे. तुम्हाला ज्या प्रकारे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील ते तुम्ही याच्यावरती कट करून अगदी बारीक कट करून याच्यावरती तुम्ही घालू शकता. खूपच टेस्टी आणि प्लस हेल्दी आणि लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूपच चांगली रेसिपी आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.